गुजरात जवळ पोरबंद समुद्रातून 3300 किलो ड्रग्सचा साठा पकडण्यात आला आहे। यात विदेशी कनेक्शन उघड झालं आहे। याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या जवळ उत्तम सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी 8 म्यानमार देशाच्या नागरिकांना अटक करण्यात यश मिळवलं आहे। त्याच्याजवळ भारत देशात वास्तव्य करण्यासाठी लागणारी कोणतीही कागदपत्रे नव्हती। दिनांक 26 फेब्रुवारी सायंकाळी 7:30 वाजता भाईंदर उत्तनच्या चौकगाव जेटी येथे 8 जण घोळका करून बसले होते। तेवढ्यात उत्तन सागरी पोलीस जवळ गेल्यावर ते पळून जाण्याच्या तयारीत होते। मात्र पोलिसांनी या 8ही जणांना ताब्यात घेऊन विचारपूस केल्यावर त्यांच्याकडे भारतात प्रवेश करण्याकरिता लागणारा कोणताही वैध पुरावा तसेच वास्तव्य करण्याकरिता लागणारा व्हिसा नव्हता। पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर हे सर्व म्यानमार देशातील नागरिक असल्याचं उजेडात आले। हे भारतात डंकी पद्धतीने आले होते। मात्र भारतात आणण्यासाठी त्यांना कोणी मदत केली, ते भारतात कसे आले, भारतात येण्यामागचं कारण काय, याबाबत आता उत्तम सागरी पोलीस तपास करत आहेत। सध्या पोलिसांनी 8 जणांविरोधात भारतीय पासपोर्ट अधिनियम कलम 3A, 6A सह विदेशी नागरिक अधिनियम कलम 14A प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। तपास सर्वच अँगलने चालू आहे। सध्या ते कशासाठी आले होते, कुठल्या उद्देशाने आले होते त्याबाबत पण तपास सुरू आहे। ड्रग्ज सोबत काही कनेक्शन आहे तपास सुरू आहे।